काय आली पहिली स्टेप आपली? प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, 2x अधिक 3y इथेच ठेवायचं. अधिकच्याच काय होतं इकडं? वजाच्या. समीकरण क्रमांक 1 आलेलं आहे. पुढे समीकरण क्रमांक आपलं जे 2 होणार आहे, सांगा समीकरण क्रमांक कुणीच बसायचं नाही आता. x मायनस 5y इज इक्वल टू काय आलं? 11. ह्याला काय करायचं? समीकरण क्रमांक काय करायचं? 2 द्यायचं. नंतर का इथं 2x आहे म्हणून ह्याला आपण कितीनं मल्टिप्लाय करायचं? 2 न. मग चला ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं, काय आलं? 22. इक्वेशन नंबर किती मिळाला आपल्याला? आणि काय करायचं तर कंसात लिहायचं मल्टिपल बाय 3. 3 गुणलं कुठल्या इक्वेशनला? इक्वेशन नंबर 2. चला पुढं आता काय करायचं इथं पुढं? पहिला दुसरं घेऊया आपण. 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. इक्वेशन नंबर किती आहे? 3 आहे. आणि हे इक्वेशन नंबर 1 आहे. 2x प्लस 3y इज इक्वल टू किती? मायनस 4. इक्वेशन नंबर 1 आहे तसं घेतलं. तर यामध्ये प्लस 2x आणि प्लस 2x डायरेक्ट कॅन्सल होते का? डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. मग काय करायचं? प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, मायनसचं काय झालं? प्लस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस आणि मायनसचं काय झालं? प्लस. आपण कोणती क्रिया केली तर? सबट्रॅक्शन. काय केलं? वजाबाकी केली. आपण काय केली? कोणती क्रिया केली? वजाबाकी केली. वजाबाकी केल्यानंतर हे कट झालं. मायनस मायनस काय होतंय? मायनस मायनस. मग किती झालं उत्तर? वजा 13y. इथं प्लस आणि इथं पण प्लस. 22 आणि 4 26. आणि गुणाकारच काय होणार? 13 दोन्ही 26. आणि वजा का आलं? आणि इथं काय चिन्ह आहे बघा, वजा, म्हणून उत्तर वजा आलं. चला ही किंमत कुठे ठेवायची? पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवायची? इक्वेशन 2 मध्ये ठेवा. इथं इक्वेशन 2 उतरून घ्यायचं. x मायनस 5y इज इक्वल टू 11. x किती आपल्याकडे? नाही, x काढायचा आहे. मग 5 इंटू -2, 5 इंटू -2 इज इक्वल टू 11. मग इथं काय आलं? 5 दुनी 10 अधिक 10 बरोबर 11. अधिक 10 इकडे काय होतंय? वजा 10. 11 वजा 10 आपल्या आन्सर किती आलं? x बरोबर 1 आलं. दोन्ही किमती मिळाल्या आपल्याला. x आणि y च्या किमती मिळाल्या आपल्याला. x बरोबर किती मिळालं? 1 आणि y बरोबर किती आपलं मगाशी काढलेलं? -2.